राज्यात 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आज सकाळपासून म्हणजे सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू झालेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावरती शाईऐवजी मार्करने खूण करण्यात आली आहे। हा सगळ्यात अतिशय आश्चर्यचकित करणारी ही घटना आहे। पण या मार्करची शाई बोटावरून पुसली जात असल्याचा प्रकारही समोर आलेला आहे। मी स्वतः ठाण्यातून आज सकाळी मतदान करून आलेली आहे। मी स्वतःही याची टेस्ट केली की ही बोटावरची शाई जाते का। अनेक ठिकाणी असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे की ही बोटावरची शाई निघून जातीये आणि याबाबत भूषण गगराणी, मुंबई आयुक्त भूषण गगराणी यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे। यांनीही सांगितलेलं आहे की ही बोटावरची शाई जाते। राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचं किट उपलब्ध करून देण्यात आलं। महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी काही निर्णय घेतले, हे अतिशय वादग्रस्त ठरले। निवडणूक आयोगाने अचानक एक यंत्र आणलं, पाडू नावाचं हे यंत्र होतं, म्हणजेच प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट, आणि हे यंत्र मुंबईत याआधी कधीच वापरलं गेलं नव्हतं। मग आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे यंत्र अचानक का मागवण्यात आलेलं आहे, असा सवालही खुद्द राज ठाकरे यांनी केला आहे। तसेच आज मुंबईत सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। मुंबई वगळता इतर 28 महानगरपालिकेमध्ये आज सकाळपासून मतदान सुरू झालेलं आहे। आपण पाहणार आहोत की आज सकाळपासून आत्तापर्यंत किती टक्के मतदान झालेलं आहे, नागरिकांचा याला किती प्रमाणात प्रतिसाद आहे, आणि आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जास्तीत जास्त मतदानाची आकडेवारी वाढण्यात यावी, मतदानाचा टक्का वाढवण्यात यावा, यासाठी ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती। राज्यातील महानगरपालिकात आता सकाळपासून किती टक्के मतदान झाले आपण पाहूयात। मुंबई महानगरपालिकाच म्हणजे बृहमुंबई महानगरपालिकेत सकाळपासूनची आकडेवारी बघितली तर साधारण 7 ते 8% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। छत्रपती संभाजीनगरमध्येही सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळाल्या, तिथे पण 7 ते 8% मतदान झालेलं आहे। तर पुण्यातील पहिल्या 2 तासातच 5.5% मतदान नोंदवण्यात आलंय। सोलापूरमध्येही सकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत साधारण 8% मतदान करण्यात आलेलं आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सकाळी 6:30 वाजल्यापासूनच रांगा होत्या, मतदानाला सुरुवात झाली आणि अक्षरशः सर्वात जास्त मतदानाची आकडेवारी इथे पाहायला मिळाली। मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी आलेले आहेत। साधारण 8 ते 9% मतदार इथे मतदान करून गेलेत। परभणी शहर महानगरपालिकेसाठी सकाळच्या 2 तासात 10% मतदान झालेलं आहे। मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचा विचार केला तर साधारण 10-10:30 पर्यंत 11% मतदान झालेलं आहे। अमरावती महानगरपालिका निवडणूक सकाळपासून सुरू आहे। अमरावतीतही मतदानाची टक्के मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। सकाळी 7:30 वाजल्यापासून 6.6% मतदान झालेलं आहे। अजून तुम्हीही मतदान केलं नसेल तर तुमच्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करा, मतदानाचा हक्क बजवा, आणि तुम्ही कोणत्या भागात मतदान केलंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।